Example 1. Find the HCF of 2 cube into 3 square into 5 into 7 raised to 4, 2 square plus 3 raised to 5 into 5 square into 7 raised to 6 and 2 cube into 5 cube into 7 square. तर हे नंबर्स आहेत. या नंबर्सचा आपल्याला HCF काढायचा आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर. 2 क्यूब इंटू 3 स्क्वेअर इंटू 5 इंटू 7 रेस टू 4 हा एक नंबर आहे. दुसरा नंबर 2 स्क्वेअर इंटू 3 रेस टू 5 इंटू 5 स्क्वेअर इंटू 7 रेस टू 6 आणि थर्ड नंबर आहे 2 क्यूब इंटू 5 क्यूब इंटू 7 स्क्वेअर. तर इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं नाहीये, फक्त आपल्याला ज्या प्राईम फॅक्टरची लिस्ट पॉवर आहे त्याचं फक्त मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि ते म्हणजे HCF ऑफ दिस थ्री नंबर्स. The product of least powers of common prime factors is HCF of given number. तिथे लिस्ट पॉवर बघायचं. लिस्ट म्हणजे कमीत कमी ज्याचा घात आहे ते नंबर घ्यायचे आणि कॉमन असले पाहिजे. ते तिन्हीकडे आपल्याला असं बघायचं, तिन्ही नंबरमध्ये बघायचं की लिस्ट पॉवर कोणत्या प्राईम फॅक्टरची आहे ते घ्यायचं. आता इथे कोणते कोणते प्राईम फॅक्टर आहेत? 2, 3 आणि 5 आणि 7 हे सगळे काय आहेत? प्राईम फॅक्टर्स आहेत आणि हे नंबर सुद्धा त्यांनी प्राईम फॅक्टर्स मध्येच दिलेले. तर इथे आता आपण बघू, इथे 2 क्यूब आहे, इथे 2 स्क्वेअर आहे आणि इथे 2 क्यूब आहे. तर सगळ्यात लहान पॉवर कोणत्या नंबरची? या 2 स्क्वेअर. मग HCF इक्वल टू 2 स्क्वेअर इंटू त्यानंतर 3 ची पॉवर बघू. ते 3 स्क्वेअर आहे, 3 रेस टू 5 आणि इथे 3 नाहीच आहे. मग आता इथे 3 घ्यायचा का आपण? तर इथे 3 ची पॉवर घ्यायचीच नाही, कारण इथे ह्या थर्ड नंबरला 3 ची पॉवर काहीच नाही. इथे आपल्याला कॉमन घ्यायचे, तिन्ही ठिकाणी असणारे नंबर त्याचंच घ्यायचं आहे. इथे 2 स्क्वेअर हे तिन्ही ठिकाणी आहे, त्याच्यातलं लिस्ट पॉवर म्हणजे 2 स्क्वेअर घेतले. 3 घ्यायचं नाही आहे, 5 बघू आपण. आणि इथे फक्त 5 आहे, इथे 5 स्क्वेअर आहे, इथे 5 क्यूब आहे. तर लिस्ट पॉवर कशाची घ्यायची? 5 रेस टू 1. 5 रेस टू 1 मीन्स 5. मग आपल्याला इथे 5 घ्यायचे इंटू 5. आता नंतरचा प्राईम फॅक्टर आहे 7. इथे 7 आहे, इथे 7, इथे 7, इथे 7 रेस टू 4 आहे, 7 रेस टू 6 आहे आणि 7 स्क्वेअर आहे. मग लिस्ट पॉवर ह्याची आहे इंटू 7 स्क्वेअर. आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येणार आहे? HCF ऑफ गिवन नंबर. 2 स्क्वेअर इज 4 इंटू 5, 7 स्क्वेअर इज 49, 4 इंटू 5 20 इंटू 49. 980 980. HCF ऑफ दिस नंबर इज 980. आन्सर HCF इक्वल टू 980. 980. Example 2. Find the HCF of 108, 288 and 360. तर इथे परत आपल्याला HCF फाइंड आउट करायचा आहे. 108, 288, 360. 108, 288 आणि 360 ह्याचा HCF काढायचा आहे. तर इथे आपण आधी परत प्राईम फॅक्टर फॅक्टरनी डिवाइड करून प्राईम फॅक्टरमध्ये आपण आन्सर बघायचं. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 these are prime factors. आता 108 is even number, so divide it by 2. इथे 108 हा समसंख्या आहे, समसंख्या आहे, त्याला 2 नी भाग जाणार आहे. मग 2 गुणिले 54 म्हणजे 158. मग आता 54 ला परत 2 नी भाग जातो. मग 54 म्हणजे 2 गुणिले 27. 2 गुणिले 2 गुणिले 27 म्हणजे 3 गुणिले 9. 3 9 27, 9 3 27 आणि 9 म्हणजे 3 गुणिले 3. ह्याचाच अर्थ काय आहे? 2 चा वर्ग गुणिले 3 चा घन. 2 स्क्वेअर इंटू 3 क्यूब. 100 मीन्स 2 स्क्वेअर इंटू 3 क्यूब. तर इथे नंतर आपण 288 ह्याचं बघू. 288 288. आता परत ही समसंख्या आहे, समसंख्येला 2 ने भाग जातो. 1 2 2 चौकाट 2 चौकाट. 2 गुणिले 144 म्हणजे 288. मग 2 गुणिले परत 2 भाग जातो. 2 7 2 दोन्ही. 2 गुणिले 2 गुणिले 2 त्रिक 2 सख. इथे 2 घ्यायचे. 2 गुणिले 36. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले परत 2 भाग जातो. 2 1 2 2 8 16. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 9. 2 9 18. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 9 म्हणजे 3 गुणिले 3. मग
2⁵ into 3 square into 3 square 1 2 3 4 5 2⁵ into 3 square means 288 360 360 2 गुणिले 1 2 2 8 16 3 into 5 15 equal to 2 cube into 3 square into 5. Therefore, HCF of 108, 288 and 360 equal to, now take least power of common factors and then multiply. मग इथे लिस्ट पॉवर बघायची प्राइम फॅक्टरची. इथे 2 स्क्वेअर आहे, इथे 2⁵ आहे, इथे 2 क्यूब आहे. मग लिस्ट पॉवर कोणती आहे? 2 स्क्वेअर. आणि कॉमन पाहिजे म्हणजे सगळीकडे ती संख्या पाहिजे. इथे 3 क्यूब आहे, इथे 3 स्क्वेअर आहे, इथे 3 स्क्वेअर आहे. मग लिस्ट काय घेणार आपण? 3 स्क्वेअर 3 स्क्वेअर and 5 into 5. Don't take 5 कारण 5 फक्त इथेच आहे, इथे आणि इथे प्राइम फॅक्टर नाही आहे, फक्त इथे 5 आहे. त्यामुळे आपल्याला घ्यायचं नाही. फक्त जे कॉमन आहेत इथे 2 स्क्वेअर आहे, 2⁵ आहे, 2 क्यूब आहे. मग लिस्ट पॉवर ह्या 2ची आहे, 2 स्क्वेअर. मग 2 स्क्वेअर घेतलं, 3 क्यूब 3 स्क्वेअर अँड 3 स्क्वेअर. मग लिस्ट काय आहे? 3 स्क्वेअर. मग 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9. आन्सर इज 36. एकशे 8, 288, 360 ह्या संख्येचा HCF म्हणजेच मसावी हा 36 आहे. म्हणजे 36 ह्या संख्येने ह्या तिन्ही संख्येला पूर्ण भाग जातो. आता इथे आपण ह्याचा HCF हा डिव्हिजन मेथड काढू. डिव्हिजन मेथडमध्ये काय करायचं आहे की मोठ्या संख्येला लहान संख्येने आधी भाग द्यायचा. इथे 3 संख्या आहेत, तर कोणत्याही 2 संख्या घेऊन आपण काढू शकतो. तर आधी आपण ह्या 2 संख्या घेऊ. 360 भागिले 288 एक 288 वजाबाकी करायची. 72 आले. 72 आणि 288 ला भाग घालायचा. 4 2 8 7 28 4 2 8 0 आणि इथे बाकी 0 आले. म्हणजे ह्या 2 संख्येचा HCF काय आहे? 72. 72 इज HCF ऑफ 288 अँड 360. 72 आणि 108 ह्याचा आता HCF काढायचं. कारण आधी आपण ह्या 2 संख्या घेतल्या, ते रिमेनिंग आहे. आणि HCF ऑफ 72 अँड 108. परत डिव्हिजन मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्यायचा. 36 72 ला 36 गुणिले 2 72. मग आन्सर काय आहे? 36. 36 इज HCF ऑफ 108, 288 अँड 360. मग अशी आपण फॅक्टर काढले प्राइम फॅक्टरमध्ये, त्याचं रूपांतर केलं सगळ्या नंबरचं. त्याचं प्रॉडक्ट ऑफ प्राइम फॅक्टर इक्वल टू गिव्हन नंबर असं करून आपण HCF काढला. आणि त्याचे पॉवर बघितले, त्यातले लिस्ट पॉवर बघितले, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं आपण. आणि इथे आपण हे डिव्हिजन घेतली. डिव्हिजन मेथडनी HCF काढला. आधी 2 संख्या कोणत्या, जरी ह्या 2 संख्या घेऊन जरी आधी याप्रमाणे केलं, मग जो HCF येईल तो आणि उरलेली संख्या मग परत याच पद्धतीने करायचं आणि फाइंड आउट करायचं. एक्झाम्पल 3. फाइंड द HCF ऑफ 513, 1034, 1215. 513, 1134, 1215 ह्याचा आपल्याला मसावी म्हणजेच HCF काढायचा आहे. तर इथे प्राइम फॅक्टर काढण्यापेक्षा आपण इथे डिव्हिजन मेथडने आपल्याला जास्त हे सोपं जाईल. फॅक्टरायझेशन मेथडपेक्षा डिव्हिजन मेथड वापरू. तर कोणतेही 2 नंबर घ्यायचे, तर जवळचे 2 नंबर घ्यायचे, म्हणजे आपल्याला कमीत कमी स्टेप्समध्ये उत्तर येतं.
म्हणजे ह्या दोन संख्या जवळच्या म्हणजे थोड्या जवळजवळ आहे असं वाटते, थोडी लांबची संख्या वाटते, किंवा ह्या दोन घेतल्या तरी चालतात, काही एवढं फरक नाही पडत, पण हे आपल्याला कमीत कमी वेळात उत्तर काढता येईल. HCF ऑफ आधी आपण दोन संख्या घ्यायच्या, ह्या दोन संख्या घेऊ 1 1 3 4 अँड 1 2 1 5. छोट्या संख्येने मोठ्या संख्येला भाग द्यायचा. ह्यातली मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या ही आहे, छोटी संख्या ही आहे. 1134 ने आपल्याला 1215 ला भाग द्यायचा. भाग कितीचा गेला? एकचाच. 1134 वजाबाकी करायची 1 8 0 0. तर 81 ने ह्याला भाग द्यायचा. 81 भागिले 1134 भाग बघायचा. 81 चा पाढा इथे पहिल्यांदा ह्या संख्येला भाग जात नाही, ह्या संख्येला भाग जात नाही, 0. मग 3 अंकी संख्या घेतली 1 1 3 113. 113 पेक्षा 81चाच भाग जाईल. 81 वजा करायचे 113 मधून. 3तून 1 वजा 2, 11तून 8 3 0 वरून 1 4 घेतले. 324 4चा भाग केला 324, बाकी 0 आले. आता HCF कोणता घ्यायचा? HCF इज दिस. 81 इज HCF ऑफ 1234 अँड 1250. आता ह्या दोन्हींचा HCF आपण 81 काढला. तर थर्ड नंबर आणि हा नंबर आहे, ह्या दोन्हींचा HCF काढायचा आहे. HCF of 81 and 530. छोट्या संख्येने मोठ्या संख्येला भाग द्यायचा. 81 हा आपण 81चा पाढा थोडासा लिहिला. तर 513 भाग घालायचा आहे. आधी 5 ला भाग जात नाही 0, 1 ला भाग जात नाही 0. मग आता 3 अंकी संख्या घेतली 513. 513 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? तर 486 आणि ही मोठी येते 486. म्हणजे 1 2 3 4 5 6, 6चा भाग दिला. 13तून 6 वजा 7 8 9 10 11 12 13 7 9. 11तून 9 वजा 2 0. आता 27 ने भाग द्यायचा 81ला. 27 त्रिक 3चा भाग केला, पूर्ण भाग गेला, बाकी आली 0. Therefore HCF is 27. HCF of 513 1134 1215 is 27. उत्तर काय आलेलं आहे? 27. 513 1134 1215 ह्याचा मसावी 27 आहे. म्हणजे 27 ह्या संख्येने ह्या तिन्ही संख्येला भाग जातो. तर इथे डिव्हिजन मेथड आहे, हीच उपयुक्त आहे. दुसरी फॅक्टरायझेशन मेथडपेक्षा डिव्हिजन मेथड जास्त सोपी आहे. एक्झाम्पल 4. रिड्यूस 391 डिवायडेड बाय 667 टू लोवेस्ट टर्म. लोवेस्ट टर्म म्हणजे इथे लोवेस्ट नंबर आले पाहिजे. लोवेस्ट नंबर कसे येणार? तर आपण ह्या संख्येला कशाने तरी भाग देऊ आणि मग लोवेस्ट संख्येतील. तर अशी संख्या आपल्याला आता शोधायची की ज्या संख्येने ह्या दोन्हींना आपण भाग देणार आहेत. म्हणजे फॅक्टर, कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. 391 आणि 667चा HCF फाइंड आउट करून त्यांनी ह्या दोन्ही संख्येंना, ह्या दोन्ही नंबरला डिवाइड करायचं आहे, भाग द्यायचा आहे. आणि जे उत्तर येईल मीन्स लोवेस्ट टर्म. तर इथे परत डिव्हिजन मेथड्स वापर. एकचा भाग दिला 391 6 7 276 5 1
HCF of the 391 and 667 is 27. इथे काय आलं 23 हा आपला HCF दिला आहे. ह्याचा अर्थ काय होणार आहे आता 23 ह्या दोन्ही संख्येंना भाग जाणार आहे. HCF मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता 23 आपण 391 आणि 667 ला 23 भाग घालायचा आहे. 17 आणि 29. Therefore, answer is lowest term of 391 divided by 667 is 17 divided by 29. Example 5. Find the LCM of 2 square into 3 cube into 5 into 7 square, 2 cube into 3 square into 5 square into 7 raised to 4, and last number is 2 into 3 into 5 cube into 7 into 11. इथे आपल्याला LCM काढायचा आहे. LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ these three numbers. 2, 3, 5, 7 and 11. 2, 3, 5, 7 and 11. These all are prime numbers. LCM means product of highest powers of 2, 3, 5, 7 and 11. त्याच्यामध्ये हायेस्ट पॉवर बघायचा आहे. 2 चा किती आहे, 3 चा किती जास्तीत जास्त पॉवर आहे, आणि 5 आणि 7 आणि 11. आणि त्याचं काय करायचं आपल्याला प्रॉडक्ट करायचं म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं, गुणाकार करायचे. Therefore LCM इक्वल टू, आता हे तिन्ही आपल्याला चेक करायचं. आता 2 ची पॉवर इथं 2 आहे, इथे 3 आहे आणि इथे 1 आहे. तर इथे आपल्याला हायेस्ट पॉवर घ्यायची आहे 2 raised to 3. 2 क्यूब इंटू, आता 3 क्यूब आहे इथे 3 स्क्वेअर आहे, इथे 3 आहे. मग हायेस्ट पॉवर काय आहे 3 ची 3 क्यूब इंटू 5 इथे 5 स्क्वेअर आहे, 5 क्यूब आहे. मग 5 क्यूब हायेस्ट घ्यायचं आहे. 5 क्यूब नंतर 7 ची पॉवर इथे 7 स्क्वेअर, 7 raised to 4 आणि इथे 7 आहे. 7 म्हणजे नुसते 7 म्हणजे 7 raised to 1. मग हायेस्ट पॉवर ह्या 7 ची आहे, 7 raised to 4, 7 raised to 4 इंटू 11 ह्याच्यामध्ये नाहीच 11, ह्याच्यामध्ये पण 11 नाही, इथे फक्त ह्या नंबरमध्ये 11 आहे. टेक 11. आणि आता हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. अँड दॅट मल्टिप्लिकेशन इज नथिंग बट LCM ऑफ दीज 3 नंबर्स. आता हे नंबर कशा स्वरूपात दिलेले आहेत तर प्राईम नंबर्सचं मल्टिप्लिकेशनमध्ये हे नंबर्स दिलेले आहेत. आता इथे आपण हे मल्टिप्लिकेशन करू. 2 क्यूब मीन्स 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 मीन्स 8. 3 क्यूब 3 इंटू 3 इंटू 3 27. 3 इंटू 3 9, 9 इंटू 3 27. 5 क्यूब 5 इंटू 5 इंटू 5, 5 इंटू 5 25, 25 इंटू 5 125. 7 raised to 4 means 7 into 7 into 7 into 7. 7 raised to 4 means 49 into 49. तर इथे 49 स्क्वेअर आहे हा, तर आपण ह्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. स्क्वेअर इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचे. a मायनस बी स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab. स्क्वेअर इज 2401. ह्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करून आपल्याला जास्त वेळ लागतो. ते आपल्याला मल्टिप्लिकेशन केल्यावर कमी वेळ लागलेला आहे. आपण इथे एक्सपान्शन फॉर्म्युला आहे वापरला. a मायनस बी होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab. तर इथे आपण 49 कसे लिहिलेले आहे 50 मायनस 1, 50 वजा 1 बरोबर 49. आणि इयर a इक्वल टू 50 अँड b इक्वल टू 1. आणि त्यानुसार आपण हे उत्तर काढले. ते जास्त पटकन होते, हे थोडंसं उशिरा होते, ह्याला वेळ लागतो, हे पटकन होतं. इथे फॉर्म्युला आपण वापरला a मायनस बी स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab. तर इथे फॉर्म्युल्यामुळे आपल्याला लवकर काढता आलेले. आणि 49 मीन्स व्हॉट 50 मायनस 1, 49 म्हणजेच 50 वजा 1. इथे a बरोबर आपण 50 घेतले आणि b बरोबर 1 घेतलेले. आता इथे सगळे आपण जे आन्सर काढले ते इथे टाकू. 8 इंटू 27 इंटू 125 इंटू 2401 इंटू 11. आता हे सगळं मल्टिप्लिकेशन म्हणजे LCM ऑफ दीज 3 नंबर्स. एक्झाम्पल 6. फाइंड LCM ऑफ 72, 108 अँड 2100. तर इथे आपल्याला LCM काढायचा आहे 72, 108 आणि 2100 या 3 संख्येचा. तर देर आर 2 मेथड्स. फर्स्ट मेथड इज
फॅक्टरायझेशन मेथड आणि अनदर इज कॉमन डिव्हिजन मेथड. दोन्ही मेथडने आपण एलसीएम काढू शकतो. फॅक्टर आधी प्राईम फॅक्टर काढून घ्यायचे आणि मग नंतर त्याच्यात जास्त हायेस्ट पॉवर ज्या प्राईम नंबर्सचे आहे ते प्राईम नंबर घेऊन त्यांचा गुणाकार करायचा. 72 मीन्स 2 इंटू 2 3 चा 6 and 2 cube into 3 square. 72 means 2 cube into 3 square. 108 means 2 into 54. 2 into 9 means 3 into 3. 2 square into 3 cube. 108 means 2 square and 3 cube. 2100 means 2 into 5 याला हे करून डिवाइड करून 5 1 जा 5 and 5 जा 25. 5 into 2 and 1. 21 means 3 into 7. 3 into 7 means 2 square into 5 square into 3 into 7. And LCM means what? Product of highest power of 2 3 5 and 7. त्या तिन्ही नंबरमध्ये फक्त 2 3 5 आणि 7 आहेत, त्याच्यामुळे आपण इथे हायेस्ट पॉवर घ्यायचे. 2चा हायेस्ट पॉवर इथे 3, इथे 2, इथे 2 आहे. 2 क्यूब इंटू 3 स्क्वेअर 3 क्यूब अँड 3. हायेस्ट पॉवर इज 3 क्यूब इंटू 5 स्क्वेअर, इथे 5 नाही, इथे 5 नाही, मग हायेस्ट इज 5 स्क्वेअर इंटू 7. त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे LCM ऑफ दिस 3 नंबर 72 108 2000 and 100. तर इथे आपण आता मल्टिप्लिकेशन करू. $37,800 37,800 is LCM of these 3 numbers. Answer. Example 7. Find the LCM of 16, 24, 36 and 54. 16, 24, 36 आणि 54 ह्या संख्येचा LCM काढायचा आहे. तिथे डिव्हिजन मेथडने आपण काढू किंवा फॅक्टरायझेशन मेथडने सुद्धा आपल्याला काढता येतात. तिथे आपण डिव्हिजन मेथडने काढू. 16, 24, 36 and 54. LCM of 16, 24, 36 and 54 is 2 into 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. 2 raised to 4 into 3 cube. 2 raised to 4 means 2 into 2 into 2 into 2 means 4 into 4 means 16. And 3 cube means 3 into 3 into 3. 9 into 3 27. 27 equal to 432. तर इथे LCM किती आला 432. आन्सर LCM इक्वल टू 432. LCM ऑफ 16, 24, 36 and 54 is 432. Example 8. Find the HCF and LCM of 2/3, 8/9, 16/81 and 10/27. तर इथे आपल्याला हे सगळे जे दिलेले आहेत ते अपूर्णांक आहेत, त्याचे आपल्याला HCF आणि LCM काढायचं आहे. हे सगळे फ्रॅक्शन्स आहेत. तिथे परत आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे.
HCF of given fractions equal to HCF of numerator divided by LCM of denominator. तर न्यूमरेटरला नंबर्स आहेत 2, 8, 16 आणि 10 आणि LCM ऑफ डिनॉमिनेटर आहे 3, 9, 81, 27. हा फॉर्म्युला वापरायचा. LCM ऑफ गिवन फ्रॅक्शन्स तर आपल्याला LCM काढायचा आहे. यासाठी काय करायचं आहे की न्यूमरेटरला जे नंबर्स आहेत त्याचा आधी LCM काढायचा आणि HCF काढायचा डिनॉमिनेटरच्या नंबरचा आणि त्यांचा भागाकार किंवा त्यांचा रेशो म्हणजे LCM ऑफ गिवन फ्रॅक्शन्स. तर हे आपण फॉर्म्युले वापरायचे. 2, 8, 16 आणि 10 चा HCF काढू. हायेस्ट कॉमन फॅक्टर तर इथे 2, 8, 16, 10 ह्याचा हायेस्ट फॅक्टर काय असणार आहे. ह्या सगळ्या इव्हन नंबर्स आहेत, त्याला 2 ने डिवाइड होतं. तर हायेस्ट फॅक्टर काय आहे 2 येणार, कारण 2 ने 2 ला डिवाइड होतं, 8 ला होतं, 16 ला होतं आणि 10 ला होतं. Therefore HCF of 2, 8, 16, 10 is 2. LCM of 3, 9, 81, 27. आणि इथे आपण फॅक्टरायझेशन मेथडनी पण काढू शकतो LCM किंवा डिव्हिजन मेथडनी. आपण डिव्हिजन मेथडनी काढू. प्राइम फॅक्टरनीच आधी डिवाइड करायचं आहे. 3, 3 जा 9, 3, 2 जा 6 आणि 3, 7 जा 21, 3, 9 जा 27. LCM is therefore 3 into 3 into 3 into 3, 3 into 3 into 3 into 3, 9 into 9, 81. LCM किती आहे मग 81. 81 is 81. Therefore HCF of given fraction is 2 upon 81. द LCM काढायचं आपल्याला. LCM काढण्यासाठी 2, 8, 16, 10चा आपल्याला तिथे LCM घ्यायचा आहे आणि डिनॉमिनेटरचा HCF घेऊन त्यांचा भाग. द LCM मीन्स लिस्ट कॉमन मल्टिपल. टू into 2 into 2 into 2 into 5. 2 into 2 into 2 into 2 into 5 means 4 into 4 into 5 means 4 into 20 means 80. LCM is 80. LCM of 2, 8, 16, 10 is 80. HCF of 3, 9, 81 and 27. HCF means highest common factor. हायेस्ट कॉमन फॅक्टर ह्या चारही संख्येतला हायेस्ट कॉमन फॅक्टर काय असणार. इथे 3 आहे, इथे 9 आहे, 81 आहे, 27 आहे. तिथे सगळ्याला 3 ने डिवाइड होतं. आपल्याला माहिती आहे 81 ला पण, 9 ला पण, 27 ला पण. मग हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 3. Therefore LCM of given fraction is 80 upon 3. 80 upon 3. Answer. HCF of given fraction is 2 upon 81 and LCM of given fractions is 80 upon 3. Example 13. Find the greatest number which on dividing 1657 and 2037 gives remainder 6 and 5 respectively. तर आपल्याला ग्रेटेस्ट नंबर काढायचा आहे, म्हणजे मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने ह्या दोन संख्यांना जर भाग दिला तर बाकी ही 6 आणि 5 येते. जर 1657ला समजा x ह्या संख्येने भाग दिला and this x is nothing but greatest number म्हणजेच HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा GCD हायेस्ट कॉमन डिव्हायझर. जर ह्या संख्येला ह्या मोठ्या संख्येने भाग दिला असता बाकी ही 6 येणार आहे आणि ह्याच संख्येने जर 2037ला भाग दिला तर बाकी भाग देऊन बाकी ही 5 येते. तर तो ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे ह्याचा अर्थ काय करायचं आपल्याला. तर HCF काढायचा आहे, पण HCF कोणत्या नंबरचा काढायचा आहे. तर आधी आपल्याला काय करावं लागेल 1657 वजा 6 आणि 2037 वजा 5 असं करून त्या संख्या आधी आपल्याला मिळवाव्या लागतील आणि नंतर त्या दोन ज्या नवीन संख्या आहेत त्याचा आपल्याला HCF काढायचा आहे. रिक्वायर्ड नंबर्स आर -6 इक्वल टू 1651.
-5 मीन्स इथे ह्या दोन नवीन संख्या आल्या आहेत. ह्या दोन ज्या संख्या आहेत ह्याचा आपल्याला HCF काढायचा आहे. HCF फाइंड HCF. HCF इज नथिंग बट हायेस्ट कॉमन फॅक्टर, ग्रेटेस्ट नंबर दॅट डिवाइड्स बोथ नंबर्स. तर इथे आपण फॅक्टरायझेशन मेथड किंवा दुसरी डिव्हिजन मेथडने सुद्धा आपण HCF काढू शकतो. डिव्हिजन मेथडने आपण HCF काढू तर इथे मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्यायचा आहे. 1651 एकचाच भाग जाईल पहिल्यांदा 1. आता 381 ने 1651 ला भाग द्यायचा. 1651 इथे भाग कितीचा जाईल? 3 3 9 3 चौक 12 3 5 15 9 3 चौक 12 गुणिले 3 चौक 32 12 13 14 15 इथे भाग दिले 4चा भाग दिला 1524. 11तून 4 वजा केले 127 बाकी आली. 127 ने 381 ला भाग द्यायचा आहे. 381 127 2 किंवा 127 त्रिक 7 त्रिक 21 6 7 8 आणि 3 1 3 म्हणजे 3चा भाग गेला आहे. मग आता ह्याच्यापैकी HCF कोणता असणार आहे? तर हा जो नंबर आहे एक लास्टचा जो डिवायझर आहे तो म्हणजे HCF ऑफ 1651 and 2032. Answer. Therefore, required number is 127. 127 ने जर ह्या दोन संख्यांना जर भाग दिला तर बाकी 6 आणि 5 येते. म्हणजे 127 ने जर 1657 ला भाग दिला तर बाकी 6 येते. आणि 127 ने जर 2032 ला भाग दिला तर सगळ्यात शेवटी बाकी किती येते? 5 येते. Example 15. Find the least number exactly divisible by 12, 15, 20 and 27. तर अशी कोणती छोटी संख्या आहे की ज्या संख्येला 12, 15, 20 आणि 27 ने पूर्ण भाग जातो. समजा ती छोट्यात छोटी संख्या x आहे. ह्या संख्येला जर आपण 12 ने भाग दिला तर बाकी किती येणार आहे? 0. तसंच 15 ने जर भाग दिला ह्या संख्येला 30 संख्या तर बाकी किती येणार आहे? 0. एक्झॅक्टली म्हणजे कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय. नंतर एक्सला जर आपण 20 ने भाग दिला तर बाकी येणार आहे 0. जर 27 ने ह्या संख्येला भाग दिला तर बाकी येणार आहे 0. तर ह्यावर आपल्याला काय समजतं ती एक्स ही अशी संख्या आहे ती 12, 15, 20 आणि 27 पेक्षा ती कशी आहे? मोठी आहे. ह्या संख्यांपेक्षा ती मोठी आहे पण संख्यांमध्ये ती सगळ्यात छोटी आहे. ज्या नंबर म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे? LCM काढायचं आहे. लिस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे 12च्या मल्टिपल असणार आहे ती, 15च्या मल्टिपल असणार आहे, 20च्या मल्टिपल आणि 27च्या मल्टिपल असणार आहे. अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला 12, 15, 20 आणि 27 ने भाग जातो? याचा अर्थ आपल्याला इथे LCM काढायचा आहे. LCM ऑफ 12, 15, 20 अँड 27. तर दोन मेथडने आपण LCM काढत असतो. एक फॅक्टरायझेशन मेथड, प्राईम फॅक्टरमध्ये आधी नंबर लिहायचा, आणि दुसरी मेथड आहे कॉमन डिव्हिजन मेथड. तर कॉमन डिव्हिजन मेथडनुसार आधी नंबर हे आपल्याला असे हॉरिझॉन्टल अरेंज करून घ्यायचे आणि आता भाग घालायचा आहे प्राईम नंबरने. प्राईम नंबर आर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 डॉट 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 असे भरपूर प्राईम नंबर्स आहेत. तर आधी आपण इथे 2 ने भाग घालतो. 2 ने 12ला भाग जातो, 2 सखा 12, 15ला जाते 15, तसेच लिहायचे. 2 ने 20ला भाग जातो, 27ला भाग जाते. परत 2 ने भाग घालू, तर 3 ने भाग घालू. 3 जा प्राईम नंबर, 3 1 जा 3, 3 5 जा 15, 5 तसंच ठेवायचं, 3 9 जा 27. तर 5 ने 1 1 9. आता 9 ने आपण डिवाइड करू. 9 ने किंवा पहिले प्राईम फॅक्टर म्हटलं तर 3 ने डिवाइड करावं लागेल. 3 आणि नंतर 3 परत 3 1 जा 3. 3 ने डिवाइड केलं 9ला 3 आन्सर आहे. त्या 3ला परत 3 ने डिवाइड केलं आन्सर 1 आहे. 3 3 जा 9, 3 3 जा 9. मग आता इथे ह्या संख्या आलेल्या आहेत. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? LCM. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3, 3 गुणिले 3, 4 गुणिले 15 गुणिले 9, 60 गुणिले 9, 15 चौक 60 गुणिले 9
म्हणजे 540, 9 सख 54 आणि 0, हे दोन्ही 4, 3 5 15, 3 तरी 9, 4 गुणिले 15 60, 60ला 9 गुणिले 540. तर 540 ही अशी संख्या आहे की ज्या संख्येला जर आपण 12ने भाग घातला, 540ला जर 15ने भाग घातला, 540ला जर 20ने भाग घातला तर भाग जाणारे कंप्लीट आणि सगळ्यात लहान संख्या आहे. याच्यानंतरची संख्या कोणती असू शकते, याच्या दुप्पट जर आपण संख्या घेतली तर ती सुद्धा आहे. रिक्वायर्ड नंबर इज 540, 540. आता आपल्याला पडताळ करायचा, चेक करायचं, व्हेरीफाय करायचं. भाग घालून बघा, भाग कंप्लीट जाणार आहे. 540ला 12ने भाग घालायचा. 12 दूनी 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 14 तून 8 9 10 11 12 13 14, 12 पंचे 60. बाकी किती आली? 0 0. आता 15ने भाग घाल. 15 दूनी 30, 15 3 45, 15 चौक 60, 15 3 45, 0, 15 25 75 आणि 15 सख 90. बाकी 0. तर 20ने भाग घालू 540ला. 0 0 0 होतात. 2 दोन्ही 4, 2 7 14, 27ने घालायचं 540ला. 27 दोन्ही 54. इथे पण बाकी 0 आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बाकी 0 आलेली. 0 0. याचा अर्थ काय की दिस नंबर इज LCM ऑफ द 12, 15, 20 and 27. Example 14. Find the largest number which divides 62, 132 and 237 to leave the same remainder in each case. तर इथे आपल्याला लार्जेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे की ज्या नंबरनी ज्या मोठ्या संख्येने जर आपण 62, 132 आणि 237ला जर भाग दिला तर बाकी मात्र कशी असणार आहे? सेम असणार आहे. तर तो नंबर आहे 62, 132 आणि 237. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर ह्यांच्यामध्ये अजून आपल्या ह्याच्या लहान संख्या करायच्या ह्या. तर ह्या लहान संख्या करण्यासाठी आपण काय करू, तर जर 62 आपण 132 मधून वजा केले तर आपल्याला 237 मधून सुद्धा ते वजा करावे लागतील. तर 62 वजा 62, 62 वजा 62 नाही घ्यायचे, 132 वजा 62 आणि 237 वजा 62. 13 6, 7 8 9 10 11 12 13 7, 5 आणि 13 6 वजा परत इथे 7 चला 1. तर इथे ही 175 येते आणि 70. आता 237 मधून 132 आपण वजा करू. 237 मधून 132 वजा करू. 5 0 आणि 1. तर इथे आपण ह्या दोन संख्या घेतल्या तरी चालेल किंवा ह्या दोन संख्या घेऊन त्याचा आपल्याला काय करायचं आहे, HCF काढायचा आहे. तिन्ही संख्यांचा काढल्या नाही तरी चालेल. तर इथे आपण आता 70 आणि 105 घेऊ. 70 आणि 105, 70 आणि 105. 70 म्हणजेच 5 गुणिले 14 आणि 5 गुणिले 21 म्हणजेच 5 गुणिले 2 गुणिले 7, 5 गुणिले 21 म्हणजे 3 गुणिले 7. आता इथे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे. तर 5 आणि 7, 5 × 7 मीन्स 35. आणि जरी आपण तिसरी संख्या जरी घेतली तरी चालेल. 175चे फॅक्टर काढू. 5ने भाग दिला, 5 दोन्ही 10, 5 तरी 15, 2 उरले, 5 5 25. मग 5 गुणिले 7 म्हणजे 5चा वर्ग गुणिले 7. म्हणजेच इथे सुद्धा आपल्याला लिस्ट पावर ज्या प्राईम फॅक्टरची तेच घ्यायचे. तर इथे 5 आणि आपण 7 घेतले. 5 आणि 7, 5 आणि 7 आणि इथले पण 5 आणि 7 म्हणजे 35. 35 इज हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता 35ने जर आपण 62, 132 आणि 237ला जर भाग दिला तर रिमाइंडर इज सेम. तर आहे का नाही आपण बघू. पडताळ करायचं, आपल्याला व्हेरीफाय करायचं. लार्जेस्ट नंबर इज 35. आन्सर. आता इथे 70ला भाग देऊ आपण. 70ला 62ला भाग देऊ. 62ला भाग देऊ 35 नाही. तसंच 132ला पण भाग देऊ 35 नाही आणि 237ला भाग देऊ 35 नाही.
इथे 35 दोन्ही 70, मग एकच भाग दिलेला आहे. 7 आणि 5 2 27. बाकी किती आहे? 27. रिमाइंडर इज हिअर 27. आता इथे सुद्धा किती यायला पाहिजे? 27च यायला पाहिजे. तर 35 ने 132ला भाग. 35 दोन्ही 70. तरी 3चा भाग जातो 105. 12तून 5 वजा केले 7, 3तून 1 2 आणि 0. मग रिमाइंडर इज 27. इथे पण 27 आला, इथे पण 27. आता 237ला 35ने भाग देऊ. पाढा 35चा लिहू आपण. 35 दोन्ही 70. 1 2 3 4 5 6. 6चा भाग दिला 210. 7 वजा 0 7. 3 वजा 1 2. 2 वजा 2 0. आणि इथे सुद्धा रिमाइंडर सेम 27 27 27. The largest number is 35. When 35 divides 62, 132 and 237, that leaves same remainder, that is 27. जर आपण 62, 132 आणि 237ला जर example 16, find the least number which when divided by 6, 7, 8, 9 and 12 leaves the same remainder 1 in each case. तर इथे आपल्याला लिस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे की ज्या नंबरला जर 6, 7, 8 आणि 9 आणि 12 ह्यांनी जर भाग दिला तर बाकी प्रत्येक वेळेस 1 येते. म्हणजे इथे आपल्याला काढायचा LCM, लिस्ट कॉमन मल्टिपल. तर हा जो नंबर आहे, ही जी संख्या 2 मेथड्स आहेत, एक डिव्हिजन मेथड, एक फ्रॅक्शन मेथड. तिथे आपण डिव्हिजन मेथड वापरू. 6, 7, 8, 9, 12. तर संख्या याप्रमाणे आडव्या मांडून घ्यायच्या आहेत आणि प्राईम नंबरने आपल्याला ह्या संख्यांना डिवाइड करायचं. प्राईम नंबर हा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 डॉट डॉट डॉट. भरपूर अशा प्राईम नंबर्स आहेत. आता ह्यापैकी आधी आपण 2ने भाग कोणत्या कोणत्या संख्येला जातो ते बघायचं. 2ने आता इथे आपण भाग घालतो 6ला. 2 त्रिक 6. 7 तसेच द्यायचे, 7ला भाग जात नाही. 2 चौक 8. 9 तसेच ठेवायचे. 2 सख 12. परत 2ने भाग घालू. 3 तसेच. 2 दोन्ही 4 आणि 2 त्रिक 6. तर 3ने भाग घालू. 3 1 3. 7 तसेच. 3 त्रिक 9 आणि 3 1 3. परत 3ने भाग घालू. 7 तसेच. 2 3 1 3. 3 1 3 आणि आता इथे आपण 7ने भाग घालू. 7 1 7. नंतर 2ने भाग घालू आणि 2 1 2. Therefore, LCM equal to 2 plus 2, 2 into 2 into 3 into 3 into 7 into 2. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 2. तर इथे 2 3 वेळा आहे. 2 क्यूब इंटू 3 स्क्वेअर इंटू 7. 2 क्यूब इज 8. 8 इंटू 3 स्क्वेअर इज 9 इंटू 7. 72 इंटू 7. 8 इंटू 9 72. 8 9 72. 9 8 72. 72 गुणिले 7. 7 72 गुणिले 7. 7 दोन्ही 14. चालेल कशाचे प्रमाणे 50. 504. LCM इज 504. 504. तर उत्तर काय आहे? 504. हेच उत्तर 504 नाही. ह्याच्यात आपल्याला अधिक 1 मिळवायचं आहे. Therefore, required number is 504 plus 1, that is 505. 504 अधिक 1 बरोबर 505. तर इथे 6 7 8 9 12 ह्या संख्यांचा LCM म्हणजेच लसावी किती आहे? 504. आणि रिक्वायर्ड नंबर 504 अधिक 1 बरोबर 505. म्हणजे 505 ह्या संख्येला 6 7 8 9 12 ह्या संख्येने जर भाग दिला तर प्रत्येक वेळ बाकी किती येणार आहे? 1 येणार आहे. रिमाइंडर इज 1. तर आपण व्हेरीफाय करू की खरंच असं आहे का ते. तर 505 ह्या संख्येला 6ने भाग देऊ. 6 6 36 सके 45 8 48 2 आणि 5 6 24. 25 वजा 24 1. रिमाइंडर इज 1. रिमाइंडर इज 1. बाकी किती आली? 1.
आता परत 7 ने भाग घालून बघू. 7 ने 500, 5ला भाग घालायचा. 7 × 7 49 आणि 7 2 जा 14. 7 दुनी 14, 15 + 14 1. बाकी परत 1 आलेली. आता 8 ने भाग घालू. 8 500, 5ला 8 सख 48 2 उरून घेतले 5. संख्या झाली 25. 8 दुनी 16, 8 त्रिक 24. 25 + 24 1. परत बाकी 1 आहे. आता 9 ने भाग घालू. 500, 5ला 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 त्रिक 36, 9 5 45, 9 5 45 5. परत बाकी आहे 1. आता 12 ने भाग घालून बघू. 500, 5ला 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 50 + 48 2 आणि 5. 12 दुनी 24, 25 + 24 1. म्हणजे प्रत्येक वेळेस बाकी ही किती येते? 1 1 येत आहे. तर याचा अर्थ आपण हे जे उत्तर काढले काय आहे? बरोबर आहे. Example 17. Find the largest number of 4 digits exactly divisible by 12, 18 and 12, 18, 12, 15, 18 and 27. 18 and 27. तर इथे 4 आकडी 4 डिजिट म्हणजे 4 आकडी संख्या, 4 अंकी संख्या 4 डिजिट असा. आणि तो डिजिट तो नंबर कसा पाहिजे? लार्जेस्ट नंबर पाहिजे. लार्जेस्ट सगळ्यात मोठा नंबर पाहिजे. सगळ्यात मोठी संख्या 4 अंकी संख्या. सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे? 9999 9999 9999 ही सगळ्यात मोठी संख्या आहे 4 अंकी. पण आता ह्या संख्येला सगळ्या ह्या संख्येने भाग जाणार आहे का? तर जात नाही. तर आधी आपल्याला काय करावं लागेल? ह्याचा LCM काढावं लागेल. LCM म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला 12, 15, 18, 27 ने भाग जातो. LCM मीन्स लिस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजे लहानात लहान कॉमन मल्टिपल असलेली अशी संख्या आहे की ज्या संख्येला 12, 15, 18 आणि 27 ने भाग जातो. तर आधी आपण LCM काढू. लार्जेस्ट नंबर ऑफ 4 डिजिट इज 9999. सर्वात मोठी 4 अंकी संख्या 9999 आहे. LCM काढू आपण. LCM of 12, 15, 18 and 27. 12, 15, 18 आणि 27. आता प्राईम नंबरने डिवाइड करायचे. आधी दोन्ही डिवाइड करू. 3 ने डिवाइड करू. LCM of 12, 15, 18 and 27 is 2 × 3 × 2 × 5 × 3 × 3. 2 × 3 × 2 × 5 × 3 × 3. 2 square into 3 cube into 5. 4 × 27 into 5. 4 × 5 20. 20 × 27 means 540. LCM is 540. तर इथे लसावी आलेला आहे 540. तर 540ला 12, 15, 18, 27 ने पूर्ण भाग जातो. LCM मीन्स लिस्ट कॉमन मल्टिपल. 12च्या मल्टिपल 12च्या पटीत 540 आहे. तसंच 15, 18 आणि 27 पण आहे. तर 540 काय आहे? लिस्ट कॉमन मल्टिपल. आपण आपल्याला कसा पाहिजे नंबर? लार्जेस्ट नंबर पाहिजे की ज्या नंबरला 12, 15, 18, 27 ने भाग जातो. तर कसं काढणार आपण आता?
एक तर आपल्याला लार्जेस्ट नंबर काढायचं तर असं पाढा तयार करावा लागेल आपल्याला 540चा, आणि त्याच्यामध्ये लार्जेस्ट नंबर जो 9999 पेक्षा जो जी लहान संख्या आहे ती संख्या म्हणजे काय असणार आहे, तर लार्जेस्ट नंबर ऑफ 4 डिजिट एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 12, 15, 18, 27. तर आता हा पाढा करण्यापेक्षा आपण काय करू, जर 9999ला जर आपण 540ने भाग दिला तर 540ने भाग दिला, एक 540 एक 540, 9 5 4 आणि आता हे वरचे 9. तर 540चा पाढा गुणिले 9 घेऊ आपण, 0 36 45 आणि हे 48. 540 गुणिले 540 गुणिले 8 करू, 8 म्हणजे 8 चौक 32, चले 3 45 आणि 43, मग 8चा भाग जातो. तर बाकी किती उरते, 9 7 2 0. त्याच्यानंतर काय भाग जाणार नाही, म्हणजे बाकी उरली 279 बाकी उरली आणि 18चा भाग गेला. मग आता ही जर संख्या आपण ह्या संख्येतून वजा जर केली, 9999 मधून जर आपण 779 जर वजा केली तर आपल्याला ही जी संख्या मिळते, ही संख्या म्हणजे काय आहे, लार्जेस्ट नंबर ऑफ 4 डिजिट विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 12, 15, 18 and 27. On dividing 9999 by 540 we get 279 remainder. Therefore required number is 9999 minus 279 equal to 9720. Answer, required largest number of 4 digit is 9720. आता हा 4 अंकी, ही 4 अंकी संख्या आहे, 1 2 3 4 4 डिजिट नंबर आहे. इथे 540 हा 3 डिजिट नंबर होता. ह्या संख्येला सुद्धा ह्या 4ही संख्येने कंप्लीट भाग जातो, पण आपल्याला कशी संख्या पाहिजे होती, लार्जेस्ट 4 डिजिट नंबर पाहिजे होता, म्हणून आपण हे या पद्धतीने सॉल्व्ह केले. Example 18, find the smallest number of 5 digits exactly divisible by 16, 24, 36 and 54. तर 5 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला फाइंड आउट करायची की ज्या संख्येला 16, 24, 36 आणि 54 पूर्ण भाग जातो, बाकी 0 येते. नो स्मॉलेस्ट नंबर ऑफ 5 डिजिट्स इज 10,000. तर 10,000 ही सगळ्यात लहान 5 अंकी संख्या आहे. 1 2 3 4 5. तर 5 अंकी संख्या लहानात लहान 5 अंकी संख्या 10,000 आहे. तर एक तर 10,000ला 16, 24, 36, 54 भाग जाईल, किंवा ह्याच्यापेक्षा मोठी संख्या असेल की त्या संख्येला 16, 24, 36 आणि 54 भाग जाईल. तर इथे आपण आधी 16, 24, 36 आणि 54चा आधी काय काढायचा आहे, एलसीएम काढायचा आहे. एलसीएम म्हणजे काय, तर लिस्ट कॉमन मल्टिपल. Least common multiple is a number and that exactly divisible by 16, 24, 36 and 54. तर ही अशी संख्या आहे की ह्या संख्येला 16, 24, 36 आणि 54 पूर्ण भाग जातो. या संख्येला आपण काय म्हणतो, तर लसावी म्हणजेच LCM. आणि ही संख्या ह्या संख्यांपेक्षा निश्चित मोठी असते किंवा सारखी असते. आता ह्या संख्यांचा आपण आधी LCM काढू. तर LCM काढण्यासाठी आपण इथे डिव्हिजिबल मेथड वापरू. 16, 24, 36 and 54. तर पहिल्यांदा आपल्याला इथे प्राइम फॅक्टरनी डिवाइड करायचे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, देन 23 डॉट 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 डॉट. ह्या सगळ्या काय आहेत, प्राइम नंबर्स आहेत. प्राइम नंबर्स आहेत. तर आधी आपण इथे 2नी 16ला डिवाइड होतं, 24ला होतं, 36ला आणि 54ला, कारण ह्या सगळ्या इव्हन नंबर आहे. 2 इज ऑल्सो इव्हन नंबर. 2 ही समसंख्या आहे आणि समसंख्येला इथे 2 ह्या समसंख्येने 16, 24, 36, 54ला भाग जाणार आहे, कारण 16, 24, 36, 54 सुद्धा समसंख्या आहेत, इव्हन नंबर्स आहेत. आता इथे परत आपण 2ने डिवाइड करू. 27 इज ऑड नंबर. ही विषम संख्या आहे आणि विषम संख्येला समसंख्येने भाग जात नाही. तर 2ने डिवाइड करू. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 9, 27. 9 and 27 इज ऑल्सो
ऑड नंबर. आता 3 ने डिवाइड करू. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 9 जा 27. परत 3 ने डिवाइड करू. 3 1 जा 3, 3 9 जा 3 3 3 3 जा 9 and 3 1 जा 3. is 2 into 2 into 2 into 2, 2 into 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3, 3 into 3 into 3 equal to 2 raised to 4 into 3 cube. 2 raised to 4 is 16 and 3 cube is 27 and 16 into 27 is 432. तर इथे 432 हा LCM आहे. LCM of 16, 24, 36 and 54 is 432. आता जर 10,000 ही जर लहानात लहान 5 अंकी संख्या अशी आहे की जर ज्याला 16, 24, 36 आणि 54 भाग जातो तर 432 ने सुद्धा 10,000ला भाग जायला पाहिजे. तर आपण भाग घालून बघू. तर पाढा घेऊ आपण 432चा. 6 9 8 plus 4 12. 8 8 2 जा -4 6 3 1 0. तर संख्या आहे 1360. तर इथे भाग जातोय 3चा. -1 2 9 6 10 - 6 4. तर इथे बाकी किती आली आहे 64. म्हणजे कंप्लीट एक्झॅक्टली भाग गेला का 10,000ला 432 ने? तर नाही गेला. तर इथे आपण एक्झॅक्टली भाग केव्हा जाईल जर आपण 10,000 वजा 64 ही जर संख्या घेतली तर त्या संख्येला मात्र 432 ने एक्झॅक्टली भाग जाईल. कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 432. आता 10,000 मधून आपण 64 वजा करू. 10तून 4 वजा केले 6 हाचाला 6 आणि 1 7. 10तून 7 वजा केले 3 हाचाला 1. 10तून 1 9 हाचाला 1. 10तून 1 9. आता ही जी संख्या आहे ही मात्र कशी आहे 4 अंकी संख्या आहे. 1 2 3 4. पण आपल्याला कशी पाहिजे 5 अंकी संख्या पाहिजे. 5 डिजिट्स, स्मॉलेस्ट नंबर ऑफ 5 डिजिट. जर आपण इथे 9,936 मध्ये अजून एक 432 मिळवले तर जी संख्या येईल त्या संख्येला मात्र ह्या 16 24 36 54 ने कंप्लीट भाग जाईल. तर ही आपण संख्या काढू. ही जी संख्या आहे 10,368. 10,368 ही 5 अंकी संख्या आहे. 1 2 3 4 5 5 अंक आहेत. 5 डिजिट्स नंबर आणि दिस नंबर इज द स्मॉलेस्ट नंबर ऑफ 5 digit that exactly divisible by 16, 24, 36 and 54. Therefore, answer is 10,368. Required number is 10,000 minus 64 plus 432 equal to 10,368. Answer is 10,368. This is the smallest 5 digits number and that exactly divisible by 16, 24, 36 and 54. 10,368 ही सगळ्यात 5 अंकी लहान संख्या अशी आहे की ज्या संख्येला 16, 24, 36 आणि 54 ने पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी 0 येते. Example 19. Find the least number which when divided by 20, 25, 35 and 40 leaves remainders 14, 19, 29 and 34 respectively. लहानात लहान अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येला 20, 25, 35 आणि 40 ने भाग दिला असता बाकी ही 14, 19, 29 आणि 34 येते. Required least number is when divided by 20 then remainder is 14. Similarly, when divided by 25 remainder is 19 and when divided by 35 then remainder is 29 and when required number is divided by 40 then remainder is 34. तर हा जो नंबर आहे हा आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. Here 20 minus 14, 25 minus 19, 35 minus 29 and 40 minus 34
6, 25 minus 19, 6, 35 minus 29, 6, and 40 minus 34 is 6. LCM of 20, 25, 35 and 40. तर ते आपण डिव्हिजन मेथडने काढून प्राइम फॅक्टरने डिवाइड करून बघायचं. Now these all are प्राइम फॅक्टर्स. इथं पहिल्यांदा आपण 5 ने डिवाइड करू, कारण 5 ने 20, 25, 35, 40 ला डिवाइड करता येते. डिवाइड कम्प्लीटली डिवाइड. 2 ने डिवाइड करू. 2 2 जा 4. 5 ने डिवाइड करू. Therefore, LCM is 5 into 2 into 2 into 2 into 5 into 7. 5 into 2 into 2, 20. 2 into 5, 10 and 7. 20 into 10 means 200 into 7 means 14,400. Required number is LCM of 20, 25, 35 and 40 minus 6. 1394. Now this is the least number when divided by 20, 25, 35 and 40 leaves remainder 14, 19, 20 and 34 respectively. 1394 हा ही अशी लहानात लहान संख्या आहे की ह्या संख्येला 20, 25, 35, 40 ने जर भाग दिला तर बाकी 14, 19, 29 आणि 34 येते. आता इथे आपण पडताळा करून बघू की आपलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे. तर ह्या संख्येला आपण 20 ने 25 ने 35 ने भाग घालू. 20 ने भाग घातल्यावर बाकी किती यायला पाहिजे 14. आता 139 ला भाग घालायचा. 2 3 4 5 6 6चा भाग 120 वजा बाकी 9 वजा 0 9 3 वजा 2 1 1 वजा 1 0 आणि 4. 194 ला 20 ने भाग द्यायचा आहे. 9चा भाग 180. 4 वजा 0 4 9 वजा 8 1 1 वजा 1 0 बाकी किती आहे 14. आता आपण 19 ने भाग घालू. 19 ने 25 ने भाग घालायचा आहे आणि बाकी 19 येणार आहे. आणि बाकी किती येणार आहे इथे 19. बाकी 19 येणार आहे. तर भाग घालू आपण. इथं हा 25चा पाढा लिहिला आहे 100. तर 25 5 125 वजा बाकी करायची. 9तून 5 वजा 4 3तून 2 वजा 1 1 वजा 1 0 4 144 ला परत 150 हाच भाग 5चाच भाग जातो 125. 14तून 5 वजा 9 3 1 आणि 0 इथे बाकी किती आहे 19 म्हणजे बरोबर आहे. तिथे 35चा पाढा लिहिला आहे. भाग घालू आपण. 3चा भाग आहे 105 4 3 0 4 344 म्हणजे 9चा भाग आहे. 14तून 5 वजा 9 2 0 बाकी किती आहे 29 म्हणजे बरोबर आहे. आता 40 ने भाग घालू. 139 ला भाग घालायचा. 40 ने 3चा भाग जाईल 120 9 1 0 4. आता 4चा भाग आहे 4 160 वजा करायचं 4 3 आणि 0 34 बाकी किती आहे 34 म्हणजे 1394 ह्या संख्येला जर आपण 20 25 40 आणि 35 ह्या संख्येने भाग दिला तर बाकी पहिल्यांदा इथे 20 ने जेव्हा भाग देऊ तेव्हा 14 येते. 25 ने भाग दिल्यावर 19 येते आणि 35 ने भाग दिल्यावर 29 येते. 40 ने भाग दिल्यावर 34 येते. ह्याचा अर्थ आपण जे उत्तर काढले ते बरोबर आहे. Example 20. Find the least number which when divided by 5, 6, 7 and 8 leaves the remainder 3 but when divided by 9 leaves no remainder.
इथे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला लिस्ट नंबर. फाइंड लिस्ट नंबर की ज्या नंबरला 5, 6, 7 and 8 यांनी जर डिवाइड केलं तर प्रत्येक वेळेस रिमाइंडर 3 आहे. आणि जर 9नी ह्याच नंबरला जर आपण डिवाइड केलं तर मात्र नो रिमाइंडर. जर 9नी आपण डिवाइड केलं तर देर इज नो रिमाइंडर. रिमाइंडर नो रिमाइंडर नो रिमाइंडर जर 9नी डिवाइड केलं तर. आणि 5, 6, 7, 8नी जर आपण ह्या नंबरला जर डिवाइड केलं तर मात्र रिमाइंडर इज 3. तर असा हा कोणता नंबर आहे, अशी ही कोणती संख्या आहे. तर इथे आधी आपल्याला LCM काढायचा आहे 5, 6, 7 and 8 या संख्येचा. LCM means what? It is a least common multiple or it is LCM is a least number which is exactly divisible by 5, 6, 7 and 8. तर आता इथे आपण 5, 6, 7, 8चा जो नंबर येईल LCM येईल त्याच्यामध्ये आपण किती मिसळायचं आहे? 3. म्हणजे दॅट इज रिक्वायर्ड नंबर. इथे आपण LCM काढू 5, 6, 7, 8चा. पहिल्यांदा आपण 5ने डिवाइड करू. 5 1 जा 5, 6, 7, 8 तसेच ठेवायचे. मग 2ने डिवाइड करू. 2 3 जा 6, 2 4 जा 8. मग 3ने डिवाइड करू. मग 7ने डिवाइड करू. LCM is 5 into 2 into 5 into 2 into 3 into 7 into 2 into 2. 5 into 2 10, 3 into 7 21, 2 into 2 4, 21 into 10 into 4. 840 is LCM of 5, 6, 7 and 8. Required number is of the form 840k plus 3. When k equal to 1 means required number is 843. इथे LCM 840 आहे. आणि जर k बरोबर आपण जर 1 घेतलं तर 840 अधिक 3 बरोबर 843. तर ह्याला जर आपण 5ने भाग घातला, तर 6ने भाग घातला, 7ने भाग घातला, 8ने भाग घातला तर रिमाइंडर इज 3. बट वेन वी डिवाइड इट 9 by 9 देन देर इज नो रिमाइंडर. तर आता आहे का नाही असं आपण बघू. 843ला आपण 5ने भाग घालू. रिमाइंडर इज 3. तर 6ने डिवाइड करू आपण. चोवीस. रिमाइंडर इज 3. तर 7ने डिवाइड करू. रिमाइंडर इज 3. 8ने डिवाइड करू. रिमाइंडर इज 3. आता 9ने डिवाइड केल्यावर आपल्याला आन्सर किती पाहिजे, रिमाइंडर किती यायला पाहिजे? 0. तर येतं का नाही ते बघू. 0. जर आपण 9ने 843ला भाग दिला, तेव्हा 5 × 81, 9 27. Remainder is here 6, not 0. Therefore, this number is not answer. मग आता आन्सर काय असणार? इथे आपण k = 1 घेतलं तेव्हा नंबर आहे 843. आता k = जर आपण 2 घेतला तर नंबर आपण इथे चेक करू. ह्याच्या दुप्पट नंबर घ्यायचा. 840च्या दुप्पट. 840च्या दुप्पट गुणिले 2 अधिक 3. आता ह्या नंबरला 9ने आपण डिवाइड करू आणि रिमाइंडर इज 0 or नॉट चेक करू. 1683 1683 1683. 9 × 5 = 45 72 6 9 3 - 3 0. 6 - 6 0. Remainder is 0. Therefore, answer is 1683. Answer.
Example 21. The traffic lights at 3 different road crossing change after every 48 seconds, 72 seconds and 108 seconds respectively. If they change simultaneously at 8-20 hours, then at what time will they again change simultaneously? तर इथे आपल्याला ट्रॅफिक लाईट हा किती सेकंदांनी चेंज होतो ते दिलेले आहे. 3 ट्रॅफिक लाईट्स आहेत, 3 डिफरंट रोड. एक 48 सेकंदांनी चेंज होतो, एक 72 सेकंदांनी आणि एक 108 सेकंदांनी. एक 48 सेकंदांनी चेंज होतो, दुसरा 72 सेकंदांनी लाईट चेंज होतो आणि तिसरा जो लाईट आहे तो 108 सेकंदांनी चेंज होतो. जर ते 8-20 ह्या वेळेला एकाच वेळी ते चेंज होतात, तर देन ॲट व्हॉट विल दे चेंज सायमल्टेनियसली. देन ॲट व्हॉट टाइम विल दे चेंज सायमल्टेनियसली, म्हणजे नेक्स्ट चेंज त्यांचा किती वेळाने असेल हे आपल्याला आन्सर करायचे. जर 8:20 जर हे तिन्ही ट्रॅफिक लाईट्स जे आहेत ते चेंज होतात एकाच वेळी चेंज सायमल्टेनियसली, तर नेक्स्ट नंतरच्या किती वेळाने ते परत चेंज होतील, एकदम एकाच वेळी ते किती वेळाने चेंज होतील. तर आधी आपण काय काढावं लागेल, आपल्याला एलसीएम काढावं लागेल. एलसीएम म्हणजे जे सेकंद येतील त्या सेकंदाला तिन्ही लाईट काय होणार आहेत, हे एकदम एकाच वेळेस ते चेंज होणार आहेत. तर ह्या तिन्हीचा आपल्याला एलसीएम काढावा लागेल. म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल इज दॅट लिस्ट नंबर ऑर स्मॉलेस्ट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 48, 72 अँड 108. आधी आपण याचा एलसीएम काढायचा आहे. 48, 72, 108. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29 ... These all are प्राइम फॅक्टर्स. आधी हे आपल्याला डिवाइड करून बघायचे. तर 2 ने आपण डिवाइड करू, कारण 48 इज इवन, 72 इज ऑल्सो इवन नंबर अँड 108 इज ऑल्सो इवन नंबर अँड 2 इज इवन नंबर. 2 ही समसंख्या आहे. 48, 72 आणि 108 ह्या सुद्धा समसंख्या आहेत, म्हणून 2 इथे ह्या तिन्ही संख्येना भाग जाणार आहे. 2, 3, 6, 2, 6, 12, 2, 5, 10, 2, 54. परत 24, 36, 54 ही सुद्धा समसंख्या आहे, इवन नंबर आहे, म्हणून याला इथे 2 ने डिवाइड करता येईल. ला डिवाइड करता येत नाही, म्हणून तसेच लिहिले आपण. आता 6, 9, 3 याला डिवाइड कशाने होऊ शकेल, 3 ने डिवाइड होईल. मग 3 ने करू आपण. 3, 2 जा 6, 3, 3 जा 9, 3, 9 जा 27. मग इथे 2 ने परत डिवाइड करून 2, 1 जा 2. 3 ने डिवाइड करू आता. 3, 1 जा 3, 3, 9 जा 3, 3 जा 9. परत 3 ने डिवाइड करू. 3, 1 जा 3. मग एलसीएम काय येणार आहे, 2 × 2 × 2 × 3 × 2 × 3 × 3. 2 × 2 × 2 × 3 × 2 × 3 × 3. आता ह्या सगळा गुणाकार आपण करू. 2 × 2 × 2 × 3 × 2 × 3 × 3. 1, 2, 3, 4 वेळा 2 आहेत. 4 टाइम्स 2⁴ × 3 क्यूब. 2⁴ is 16 and 3 cube is 27. After multiplication 432 seconds. Therefore LCM is here 48. LCM of 48, 72 and 108 is 432. म्हणजे 432 सेकंदांनी परत हे तिन्ही लाईट एकाच वेळी चेंज होतात. इथं आपण एलसीएम का काढला, तर ते एकाच वेळी कोणत्या वेळेला ते चेंज होतात हे काढण्यासाठी आपल्याला एलसीएम काढावं लागले. आता पहिला लाईट हा 48 सेकंदाला चेंज होतो, 48 सेकंदाला. दुसऱ्या वेळेस तो केव्हा चेंज होईल, ह्याची दुप्पट म्हणजे 96 सेकंदाला तो परत चेंज होणार. तसं 72चं काय आहे, 72, 4 and 44. नेक्स्ट 44ला तो चेंज होणार. 108चं 216ला तो चेंज होणार. पण हे तिन्ही लाईट 1, 2, 3 हे जे 3 लाईट्स आहेत हे एकाच वेळी कोणत्या सेकंदाला चेंज होणार आहे, तर 432 सेकंदाला ऑल दीज 3 लाईट्स चेंज सायमल्टेनियसली, किंवा एकाच वेळी ते चेंज होतात. Therefore the lights will change simultaneously after every 432 seconds. आता 4 and 32 म्हणजे किती मिनिट आणि किती सेकंद, हे आपल्याला आन्सर काढायचे. तर काय करणार आपण आता, ह्या 432ला आपल्याला कशाने डिवाइड करावं लागेल, सेकंदचं आपल्याला मिनिट करायचे. 1 minute = 60 सेकंद. मग आता सेकंदाचं मिनिट करायचे. 60 सेकंद मीन्स 1 minute. देन 432 seconds मीन्स हाऊ मेनी मिनिट. तर इथे 432ला आपल्याला 60 ने भाग द्यायचा आहे. 432ला 60 ने भाग द्यायचा आहे.
तर ह्या पद्धतीने आपण भागाकार करू. 6चा पाढा आधी लिहू आणि त्याच्यावर एक शून्य लिहू. 1 2 3 4 5 6 7 7 2 1 0. म्हणजे आता आन्सर काय येणार आहे? 432 सेकंड मीन्स 7 मिनिट अँड 12 सेकंड. 12 सेकंड अँड 7 मिनिट मीन्स व्हॉट? 432 सेकंड. त्याचे आपण आन्सर काढले हे 7 मिनिट अँड 12 सेकंड. 432 सेकंड म्हणजे काय? 7 मिनिट 12 सेकंद. म्हणजे 7 मिनिट 12 सेकंद आणि ते परत एकाच वेळीस चेंज होतात. मग आता जर ते 8 वाजून 20 मिनिटांनी जर चेंज होत असतील तर नेक्स्ट ह्याच्यानंतर ते किती मिनिटांनी चेंज होणार? तर आपल्याला काय करावं लागेल? मिनिटामध्ये मिनिट ॲड करावं लागेल, सेकंदामध्ये सेकंद ॲड करावं लागेल. इथे हे 8 आवर्स आहे. 8 आवर्स 20 मिनिट्स अँड 00 सेकंद आहे. म्हणजे आपण आता हे ॲड करू. त्याच्यात मी सोडू आपण आता. 432 सेकंड मीन्स 7 minute and 12 seconds. Hence, next simultaneous change will takes place at 8:20:00 plus 7:12. 7 minute 12 seconds. 7 minute 12 seconds. हे 0. हिचे ॲडिशन केल्यावर आन्सर येणार आहे 8 hours 22 minute and 12 seconds. त्याला पुढे फक्त हाऊस लावायचं आहे. आन्सर काय आहे मग? याप्रमाणे आपण हा सॉल्व केला आहे क्वेश्चन. एक्झाम्पल 22. अरेंज द फ्रॅक्शन्स 17/18, 31/36, 43/45, 59/60 इन द असेंडिंग ऑर्डर. तर इथे हे जे फ्रॅक्शन्स आहेत म्हणजे अपूर्णांक, हे अपूर्णांक आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे. आता हे जे नंबर आहे त्या नंबरवरून आपल्याला समजत नाही की कोणती संख्या मोठी, कोणता नंबर मोठा, कोणती संख्या लहान, कोणता नंबर लहान. आणि ते आपल्याला कसं अरेंज करायचं? असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? तर पहिल्यांदा स्मॉल नंबर लिहायचा आहे, मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा, मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि नंतर सगळ्यात बिगेस्ट नंबर लिहायचा आहे. बिगेस्ट नंबर आधी स्मॉलेस्ट नंबर लिहायचा आहे, मग नंतर बिगेस्ट नंबर लिहायचा आहे. तर इथे आपल्याला ह्याप्रमाणे हे अरेंज करायचं. तर हे कसं अरेंज करणार? ह्याच्यावरून समजतं का आपल्याला की हा नंबर मोठा, हा नंबर मोठा, हा नंबर हा छोटा? काही समजत नाही याच्यावरून. हे सगळे फ्रॅक्शन्स आहेत. याच्यामध्ये न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, अंश आहे आणि छेद आहे. 17 अंश आहे, 18 छेद आहे. 17 इज अ न्यूमरेटर अँड 18 इज अ डिनॉमिनेटर. आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? ह्यांचे छेद सारखे करून घ्यायचे. छेद म्हणजे न्यूमरेटर सारखे करायचे. इथे 18 आहे, 36 आहे, 45 आहे, 60 आहे. छेद सारखे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यांचा एलसीएम काढावा लागेल. एलसीएम इज अ स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल स्मॉलेस्ट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय, विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 18, 36, 45 आणि 60. तर हा अशी ही संख्या आहे, लहानात लहान संख्या आहे की या संख्येला इथे आपण ज्याचा एलसीएम काढतो त्याचे 18, 36, 45 आणि 60 ह्यांनी भाग जाईल. ही अशी संख्या आहे की ज्या संख्येला 18, 36, 45, 60 ह्यांनी भाग जाईल. तर एलसीएम काढण्यासाठी 2 मेथड आहे, फ्रॅक्शनल किंवा डिव्हिजन. तर आपण आता डिव्हिजन मेथडनी एलसीएम काढायचा. एलसीएम ऑफ 18, 36, 45 आणि 60. 18, 36, 45, 60 ह्याचा आपण आधी काय करतो? एलसीएम. म्हणजे का करतो एलसीएम? तर आपल्याला छेद सारखे करायचे. त्याचे छेद सारखे करून नंतर आपण ठरवू शकतो अंशावरून म्हणजे न्यूमरेटरच्या नंबरवरून की कोणती संख्या मोठी, कोणती संख्या लहान आहे. आणि मग आपण त्यानुसार असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करू. इथं आपण एलसीएम काढतोय. 18, 36, 45 आणि 60चा 2 9 18. टू इंटू 3 इंटू 5 इंटू 3 इंटू 2. 6 इंटू 5 इंटू 6 इंटू 180. एलसीएम इज 180. 18, 36, 45, 60 ह्याचा लसावी म्हणजे एलसीएम किती आहे? 180. म्हणजे 180 ह्या संख्येला 18, 36, 45, 60 ह्या संख्येने पूर्ण भाग जातो. आता ह्या संख्या आपल्याला कसं लिहायच्या? 17 छेदस्थानी 18, 17/80. आपल्याला 180 इथे डिनॉमिनेटरला आणायचे. छेदस्थानी 180 पाहिजे. तर आपल्याला 18 कशाने मल्टिप्लाय करावं लागेल?
5नी 7 10नी इंटू 10 18 इंटू 10 170 डिवाइडेड बाय 180 मग 31/36 इथे आपल्याला 36 इंटू 5नी मल्टिप्लाय करायचे। जर आपण डिनॉमिनेटरला 5नी मल्टिप्लाय करणार असो तर न्यूमरेटरला पण 5नी मल्टिप्लाय करायचे। छेदस्थानी आपण 5नी मल्टिप्लाय करतो का बरं? तर आपल्याला छेद हा 180 आणायचा पाहिजे म्हणून आपण 36ला 5नी गुणलं। तर 36ला 5नी गुणलं तर 31ला पण 5नी गुणायचं। आता थर्ड 43 डिवाइडेड बाय 45 आता 45ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 4नी मल्टिप्लाय करावं लागेल। 45 इंटू 4 मग डिनॉमिनेटरला 4नी मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 4नी मल्टिप्लाय करायचं आहे। 4 त्रिक 12 हाचा लायक 4 चौक 16 ने 17 180 59 भागिले 60 छेदस्थानी 60 6 त्रिक 18 मग छेदाला 3ने आपल्याला गुणावं लागेल कारण 180 येतील। मग छेदाला 3ने गुणलं तर अंशाला सुद्धा 3ने गुणायचे। आता 59 गुणिले 3 बरोबर चला 1 15 आणि 9 27 40 2 15 16 17 180 अशा ह्या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत। 170 भागिले 180 155 भागिले 180 172 भागिले 180 आणि 177 भागिले 180 170 भागिले 180 155 भागिले 180 आणि 172 भागिले 180 आणि 177 भागिले 180। आता ह्याच्या सगळ्यात लहान संख्या कोणती आहे आणि मोठी त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी हे सगळ्यात लहान संख्या ही आहे। मग ही आपण आधी लिहायची 155 भागिले 180 ही लहान आहे। ह्याच्यानंतर मोठी संख्या कोणती आहे तर 170 भागिले 180 ह्याच्यापेक्षा मोठी संख्या 172 भागिले 180 आणि नंतर 177 भागिले 180। आता 155 भागिले 160 म्हणजे ही संख्या कोणती आहे? 155 भागिले 160 ही आहे 31 भागिले 36 31/36 ही सगळ्यात लहान संख्या आहे। त्याच्यानंतर 17/18 लेस दॅन नंतर 43/45 लेस दॅन 49/36। आता हे जे आपण अरेंज केले सगळ्यात मोठी सगळ्यात लहान सगळ्यात इकडे मोठी ही सगळ्यात लहान संख्या आहे। त्याच्यानंतर ही लहान आहे ही ह्याच्यापेक्षा ही मोठी ह्याच्यापेक्षा ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आणि सर्वात मोठी संख्या ही आहे। ह्या ऑर्डरला काय म्हणायचं? असेंडिंग ऑर्डर। ह्या ऑर्डरला म्हणायचं असेंडिंग ऑर्डर म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायचं आपल्याला लहान्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे। चिन्ह कसं दिलंय बघा हे असं चिन्ह द्यायचंय। जी मोठी संख्या आहे त्याच्याकडे 2 असे हे आले पाहिजेत। आन्सर नुसतं ह्या संख्येकडे बघून आपल्याला ठरवता नाही आलं की कोणती संख्या मोठी आणि कोणती लहान आहे। त्यासाठी आपण आधी काय केलं 18 36 45 40 हे 60 ह्या संख्येचा आपण लसावी काढला। लसावी का काढला तर आपल्याला पटकन समजेल की कोणती संख्या मोठी आहे। लसावी जर सारखा असेल लसावी म्हणजे छेद सारखा असेल तर त्यावरून आपण संख्या ठरवू शकतो कोणती लहान आणि कोणती मोठी। तर छेद सारखे करण्यासाठी आपण लसावी काढला। लसावी आला 180। मग आता छेदस्थानी 180 जर आणायचे असतील प्रत्येक संख्येच्या तर आपल्याला विचार करावा लागेल की 18ला कितीने गुणल्यावर 180 येणार आहे तर 18ला 10ने गुणल्यावर 180 येणार आहे। जर तुम्ही छेदाला 10ने गुणलं तर अंशाला पण कितीने गुणणार 10ने गुणायचं। मग 17 गुणिले 10 170 ही एक संख्या झाली। आता परत ह्याचा छेद आपल्याला किती करायचा 180। मग 180 केव्हा होऊ शकतो तर 180ला 36ने भाग दिला तर उत्तर काय येणार आहे 5 म्हणजे 36 गुणिले 5 केल्यावर 180 येणार आहेत। मग जर छेदाला 5ने गुणल्यावर 180 येतं जर छेदाला आपण 5ने गुणलं तर अंशाला पण 5ने गुणायचंय म्हणून 31 गुणिले 5 155 आले। मग ही दुसरी संख्या आली। तसंच इथे आपण केली 45ला 4ने गुणल्यावर 180 येणार। आता इथे 4च काढले आपण तर आधी काय करायचंय अंदाजा लावायचा नाहीतर 180ला 4ने भाग देऊन बघायचं। 180 भागिले 4ने 45ने भाग द्यायचा आपल्याला 180 भागिले 45 कारण आपल्याला कशाने गुणायचं माहित नाही। तर असं जर गुणलं आपण मग 45चा जर पाढा लिहिला 45 दोन्ही 90 नंतर 45 त्रिक 135 आणि 45 चौक 180 म्हणजे 45 आहे का 45 चौक 180 म्हणजे 45ला 4ने गुणल्यावर 180 उत्तर येतं। मग छेदाला आपण 4ने गुणलं मग 180 उत्तर आलं। मग छेदाला गुणलं तर अंशाला पण 4ने गुणायचंय इथे उत्तर आलं 172। तसंच 60 गुणिले 3 साहित्रिक काठा आपल्याला माहिती आहे इथे सोपं आहे आपल्याला लगेच लक्षात येतं की 60ला कितीने गुणल्यावर 180 येणार आहे। मग इथे 180ला 60ने भाग घालायची गरज नाही आपल्याला लक्षात येतं। काही गोष्टी आपल्याला लगेच लक्षात येत असतात। 60 गुणिले 3 180 जर छेदाला 3ने गुणलं तर अंशाला पण आपण 3ने गुणले 177 उत्तर आलं। तर मग आता ह्या संख्या आपण इथं अशा मांडून घेतल्या।
त्याच्यावरून आता काय ठरवलं की कोणती लहान आहे सगळ्यात बघितलं तर इथे 155 आहे. अंश बघायचा. आता अंश न्यूमरेटरचे नंबर्स बघायचे. तर न्यूमरेटरला इथे 155 आहे. तर दिस इज स्मॉलेस्ट नंबर. देअरफॉर दिस फ्रॅक्शन इज स्मॉल. नंतर ह्या पद्धतीने आपण अरेंज केलं आणि ही संख्या म्हणजे कोणती आहे, ही संख्या म्हणजे ही आहे 31/36 म्हणून आधी ते ही लिहिली. 170/180 म्हणजे कोणती संख्या आहे, 17/18 म्हणजे ही इथे लिहिली आणि त्याप्रमाणे आपण मग पटकन उत्तर काढलं.